मला तर आज खूपच उशीर झाला नाही का? बघा ना, माझ्या सगळ्या मैत्रिणी मला सोडून चालले गेल्या. तर कसं आहे ना, मी घरी एकटी असते ना बाबा वगैरे सोबत, म्हणून मला काम करायसाठी उशीर झाला ना, त्याच्यामुळे माझ्या मैत्रिणी मला सोडून चालले गेल्या. मला आता निघायला हवंय. कोणाकडे गेल्या असतील? नालाय का? काय एकटी मुलगी बघितला तर धक्का मारायचं का? कुठं लागलं का तुला? मला स्पर्श करायचं नाही. आणि हे बघ ना ग, तुला कुठं लागलं का? अगं सांग, मी तुला हॉस्पिटल मध्ये सुद्धा नेईन ग. अगं कुठं लागलं का? सांगू शकशील मला? मला कुठं लागलंय म्हणून तुला सांगू मी? आणि तू होतीस कोण तुला सांगणार मी? अगे वेडी, लागला असेल तर सांग. अगं मी मुद्दाम म्हणून तुला धक्का नाही दिला ग. अगं जाता जाता त्या रस्त्यामध्ये खड्डा होता ना, त्या खड्ड्यामध्ये माझा तोल गेलाय आणि तुला धक्का लागलाय ग. ए नालाय का, मला माहित नाही. तुझ्यासारखे पोरं ना मला माहितच कसे असतात. तर अगे वेडी, काय समजून घेत नाहीस ग? एक मुलगी बघायची चालणारी आणि तिला जाणून धक्का मारायचं म्हणजे ती पटली. पण मी तशी नाही आहे. अगे वेडी, तू वेडी तर नाहीस ना ग? अगं मी तुला हॉस्पिटल मध्ये नाही ग, मुद्दाम म्हणून धक्का कधीही दिला नाही. आणि हे बघ, ए नालाय का, माझ्याशी तू लाडीगुडी लावायचं नाही, समजलं? अगं नालायक वगैरे म्हणू नकोस. मी धक्का कोणी मारला? अगं धक्का मुद्दाम म्हणून लागला नाही ग. तू वेडी तर नाही आहेस. तुला सांगत आहे ना, मला स्पर्श करायचं नाही. आणि तू मला ओळखलीस ना? अगं मी रघुनाथ पाटलाचा एकुलता एक लेख आहे बघ. अगं या गावचा प्रतिष्ठित नागरिक, त्याचा मी एकुलता एक हिरा आहे. मला काय करायचंय? अगं म्हणूनच तुला म्हणतोय की मी हॉस्पिटल मध्ये नेईल ग. आणि मला पैशाला सुद्धा काही कमी नाही ना. ए तू कितीही माझ्याशी लाडीगुडी लावलास ना, तरी मी तुझ्या जाड्यामध्ये फसणार नाही. अगं मी फसवण्यासाठी आलो नाही ग. अगं तुझं नाव काय ते मला कळू देशील का नाही? ए तुला काय करायचंय रे माझ्या नावाशी? आणि होतेस तू कोण माझं नाव विचारणारा तू? अगं कुठं लागला असेल तर मला सांगू शकशील ना? अगं मी तुला हॉस्पिटल मध्ये नाही. तुला सांगितले मला स्पर्श करायचं नाही. अगं वेडी तर नाही आहेस. अगं का समजून घेत नाहीस ग? अगं कुठं लागला असेल मला सांग. अगं तुझा आवाज मला ओळखीचा वाटतोय. माझं नाव की नाही आशा आहे. जणू काही आशेचा किरणच म्हणावं लागेल. आणि आज तू आशा मिळालीच. अगं मी हे बघ, एकुलता एक रघुनाथ पाटलाचा लेख आहे आणि माझं नाव सुरेश आहे बघ, सुरेश. म्हणजे तुम्ही या गावच्या पाटलाची मुलगा का? होय, आता तर ओळख झाली. हो आता ओळखली ना. खरंच मी ना तुम्हाला खरंच ओळखली नव्हती. सॉरी. म्हणूनच म्हटलोय तू ओळखीच होती ना, त्याच्यामुळेच म्हटलं की आपण हॉस्पिटल मध्ये जाऊ. कुठं लागलं का तर नाही ना ग? नाही मी ठीकच आहे. ठीकच आहे. मग आतापर्यंत कशाला शिवागीर करत होती? मला काय माहित. सुरेश मला माफ कर, खरंच सॉरी. आणि हे बघ आशा, मी सुद्धा तुला मुद्दाम म्हणून धक्का दिलाय. मला वाटलं कधी माझा त्या खड्ड्यामध्ये तोलच गेला नव्हता ग. मला वाटलं. आणि जणू काही आज योगच म्हणावं लागेल की आपली त्या बगीचेमध्ये भेट झाली. हो ना.
अगं मी शेतापर्यंत दिनूला डब्बा पोचवण्यासाठी निघालोय आणि योगायोगच म्हणावा की आज आपल्याला आशा मिळाली. जणू काही आशेचं किरणच माझ्या हातामध्ये आलंय, माझ्या हृदयामध्ये बसलंय. खरंच ग. हे बघ काय हे बघ आपल्या वावरातली ज्वारी सारखी आहेस. ज्वारी खरंच ग. काय रे तू पण थट्टा करायला ना खूपच. अगं ही ज्वारी कधी खाईल आणि कधी खावाला देशील याचीच मी फार आतुरतेने वाट बघतोय ग. खरंच आशा, तू माझ्या प्रेमाची राणी होशील ना तू ग? जवारी वा जवारी माझ्या वावरातली जवारी. जवारी माझ्या वावरातली जवारी. जवारी वा जवारी माझ्या वावरातली जवारी. उडती पाखर पाखर उडती पाखर पाखर तुझ्या प्रेमात पडली सारी. तू जवारी वा जवारी माझ्या वावरातली जवारी. तू जवारी वा जवारी माझ्या वावरातली जवारी. तुझ्याकडे गये तो मन येतो ग तुझ्याकडे. सुरू होते माझं निंदन. हे बोल धुऱ्यावर जाताना तुझ्याकडे येतो मन. येतो मनवा तुझ्याकडे. सुरू होते माझं निंदन. पाणी पाटाच तुझ्याकडे गजकरा मारी. वारी वा जवारी माझ्या वावरातली जवारी. जवारी वा जवारी माझ्या वावरातली जवारी. मोडून मन तो रागो तुझ्यावर फिरा. आजा बघा संगी काय नाही भारी गदा. मैनेच मोडून मन तो रागो तुझ्यावर फिरा. वाऱ्यावर डोलायची जाऊ सांगशील करू जगाची ग संभारी. तू जवारी वा जवारी माझ्या वावरातली जवारी. जवारी वा जवारी माझ्या वावरातली जवारी. माझ्या पलती उडती जवारी उडती उडती तुझ्या प्रेमात पडली सारी. तू जवारी वा जवारी माझ्या वावरातली जवारी. जवारी वा जवारी माझ्या वावरातली जवारी. जवारी वा जवारी माझ्या वावरातली जवारी. खरंच ग आशा, आज मला खूप आवडलं. खरंच काय
काय हो सुरेशराव, मला सोडून तर नाही जाणार ना? अगं तुझ्या प्रेमासाठी मी वाटेल ते करीन ग. काय? अगं वाटेल ते करीन. खरंच खरंच आशा. जणू काही आज आपण दोघं एकत्र जगलो असतो तर खूप बरं झालं असतं ग. खरंच आज मला तू खूप आवडली आहेस. मला पण तू खूप आवडतो तर सुरेश. तर मी आता घरी जाते हो. खरंच मला साथ देशील ना? अगं मी तुझ्या प्रेमासाठी वाटेल ते करीन ग. अगं तुझ्या गड्याची शपथ घेऊन सांगतोय की तुझ्यासाठी वाटेल ते. मला विश्वास आहे रे सुरेश तुझ्यावर. मला खूप उशीर होतोय, मी निघतोय का, कारण मम्मी माझी वाट बघतोय ना. बाय सुरेश. काय रे, तुला वाटलं काय सुरेश, ही आशा तुझ्यावर प्रेम करेल? ही आशा ना तुझ्या जीवाची नाही जर दुर्दशा जर केली ना तर नावाची आशा म्हणून सांगणार नाही. तुला काय वाटलं तुझ्या प्रेमामध्ये तुम्हाला फसवणार? शक्यच नाही. नाही तुला माझ्या जाळ्यामध्ये फसवली ना तर नाव नाही सांगणार माझं आशा म्हणून. लक्षात ठेव तू सुरेश, गाठ माझ्याशी आहे.